ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, इतिहास किंवा आपला अनुभव आपल्याला सांगत असतो की ज्या लोकांवरती आपण विश्वास ठेवलेला असतो किंवा जे व्यक्ती आपल्या अधिक जवळ असतात किंवा ज्यांच्यावरती आपण कारभार सोपवलेला असतो किंवा जे आपल्या नेहमी आजूबाजूला असतात, अवतीभोवती असतात, डोळ्या देखत असतात, तेच कधी ना कधी आपल्या आपल्या जीवनातील काटा बनत असतात. तेच कधी ना कधी आपल्याला दगा देत असतात, आपल्याशी गद्दारी करत असतात. आणि पुष्कळ वेळेला इनोसंट व्यक्ती म्हणजेच निष्पाप व्यक्ती अशा कपटी लोकांच्या जाळ्यामध्ये फसत असतात, जे बाहेरून चांगलं आहे किंवा चांगलं असण्याचा आव दाखवत असतात, परंतु आतमधून मात्र द्वेषाने आणि कपटाने भरलेले असतात. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा मात्र ते त्या निष्पापी व्यक्तीला जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. प्रभू येशूने 12 शिष्यांची निवड केली. ज्याप्रमाणे इस्रायलचे 12 वंशज, त्याचप्रमाणे इस्रायलचे 12 ट्राईब होते, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने 12 शिष्यांची निवड केली. त्यांच्याबरोबर आपलं सुख आणि दुःख वाटण्यासाठी, त्यांच्याबरोबर राहून देवाच्या राज्याची सुवार्ता पसरवण्यासाठी. परंतु या 12 प्रेषितांपैकी एक प्रेषित मात्र, जो प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहिला, त्याच्याबरोबर तो जेवला, ज्याच्याबरोबर त्याने दुःख आणि आनंद याचा अनुभव घेतला, तो जुदास, त्याने येशू ख्रिस्ताला केवळ आणि केवळ काही नाण्याच्या द्वारे, संपत्तीच्या मुळे किंवा जलसी रागामुळे आपल्या प्रभूला विकून टाकलं. आपल्या प्रभूला त्याने दगा दिला, बिट्रे केलं. आणि म्हणूनच खंत ही नव्हती की प्रभू येशू ख्रिस्ताला एवढा भला मोठा क्रूस व्हावा लागणार होता. दुःख हे नव्हतं की प्रभू येशू ख्रिस्ताला रक्त सांडावं लागणार होतं. तर दुःख हे होतं की आपलाच मित्र आणि आपलाच प्रेषित आपला घात करणार आहे, आपल्याला पकडून देणार आहे, आपल्या विरुद्ध जाणार आहे, याचीच खंत प्रभू येशू ख्रिस्ताला होती. आणि म्हणूनच आज शेवटचं भोजन घेत असताना प्रभू येशू ख्रिस्त थोडा आनंदित आहेतच, का ते शेवटचं भोजन आहे, पण त्याचबरोबर कुठेतरी आपल्या मनातील यातना, आपला व्याकुळ झालेला चेहरा शिष्यासमोर तो प्रगट करत आहे व सांगत आहे की तुमच्यातील एक जण मला धरून देणार आहे. जेथे सहभोजन आनंदामध्ये असायला पाहिजे, जिथे सहभोजनाचा आस्वाद सर्वांनी हसून खेळून घ्यायला पाहिजे, तेथे हे सहभोजन अगदी दुःखामध्ये निर्माण होते. कारण तेथे प्रभू येशू ख्रिस्ताला कुठेतरी त्याच्या हृदयाला ठेस पोहोचलेली होती, मनाला ठेस पोहोचलेली होती. आणि म्हणूनच अशा प्रकारचे अनुभव नेहमी या समाजामध्ये, आपल्या जीवनामध्ये येत असतात किंवा अशा प्रकारचे प्रकार घडताना आपण पाहत असतो की अनेक निष्पाप व्यक्ती का खाली पडलेले आहेत, अनेक चांगल्या व्यक्तीचा का अंत झालेला आहे, कारण त्यांनी आपल्याच जवळच्या व्यक्तीवरती इतका विश्वास ठेवलेला आहे की नेहमी त्याच व्यक्तीने त्यांचा घात केलेला आहे. आणि म्हणूनच तो शॉक मध्ये जाऊन ते दुःख त्यांना पचत नाही किंवा ते दुःख त्यांना सहन करण्यासारखं नसते. आणि म्हणूनच अशा चांगल्या लोकांचा, निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे. कारण असे कपटी लोक जुदास प्रमाणे आपल्या आजूबाजूला फिरताना आपण नेहमी पाहत असतो. आणि अशा प्रकारचे अनुभव आपल्या जीवनामध्ये येत असतात. आणि म्हणूनच नेहमी आपण जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्या व्यक्ती आपण विश्वास ठेवतो किंवा ज्या व्यक्तीला आपण आपला म्हणून समजतो, खरोखरच ती व्यक्ती विश्वासू आहे का? ती व्यक्ती आपल्या बरोबर चालणारी आहे का? की ती व्यक्ती आपल्या बरोबर राहून आपल्याकडून शिकून आपलाच घात तर करणार नाही ना? प्रत्येक व्यक्तीमध्ये हा जुदास लपलेला असतो आणि हा जुदास कधी ना कधी
योग्य वेळी डोकं बाहेर काढत असतो. कधी कधी आपल्या जीवनामध्ये देखील हा जुदास असू शकतो, जेव्हा आपण अयोग्य प्रकारे किंवा आपण इतरांचा घात करण्याचा प्रयत्न करतो. केवळ आपण मोहापाशी किंवा आपण संपत्तीमुळे इतरांना ठार करण्याचा प्रयत्न करत असतो. इतरांच्या कामामध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करत असतो. इतरांचा इमेज आपण खराब करण्याचा प्रयत्न करत असतो. इतरांविषयी आपण वाईट अपशब्द बोलत असतो. तेव्हा हा जुदास नेहमी आपल्यामध्ये जिवंत होत असतो. आणि म्हणून या होली वीकमध्ये आपण या जुदासला पूर्णपणे बाहेर काढूया. जर आपण इतरांविषयी चांगल्या गोष्टी बोलू शकत नसतील तर आपण वाईट देखील गोष्टी बोलू नये. म्हणून परमेश्वराकडून आपण सामर्थ्य मागूया आणि नेहमी इतरांवरती विश्वास ठेवत असताना योग्य त्या व्यक्तीची योग्य प्रकारे निवड आपल्याला करण्यासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य लाभावं म्हणून आपण विशेष कृपा व शक्ती मागूया.